नमस्कार मित्रांनो, लपंडाव या मालिकेमध्ये खतरनाक ट्विस्ट येणार आहे. मनस्विनी डोंगर दरीवरून तिच्या सख्या बहिणीला, सखीच्या खऱ्या आईला म्हणजेच तेजस्विनी कामतला धक्का देणार आहे आणि तिची हत्या करणार आहे. तर मित्रांनो, हा ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला? मी जेन्युइनली सांगते की मला फारसा तर काही हा ट्विस्ट आवडला नाही, पटलाच नाही. पण असो, पुढे काहीतरी एक्साइटिंग असलं म्हणजे बरं. त्याचबरोबर कान्हा सखीला सांगतो की तो कान्हा महाडिक नाहीये आणि सखीला आश्चर्याचा धक्काच बसतो. आणि ही जी मनस्विनी आहे ती तिच्या आईची हत्या, सखीच्या आईची हत्या ती सखीच्या डोळ्यांसमोर करणार आहे. तर बघूया मित्रांनो, हे सगळं कसं काय झालं ते. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सिरियलच्या लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नाहीतर तुम्हाला एपिसोड्स दिसणार नाही. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या भागाला. आजचा भाग सुरू होतो, सगळेजण नाश्त्यासाठी बसले असतात आणि तेजस्विनीने सगळ्यांसाठी गरमागरम साबुदाण्याची खिचडी बनवली असते. उर्मिला पण दाखवली आपल्याला बरेच दिवसांनी. तर आता काय होतं, मीनाक्षी तेजस्विनीला म्हणते, वहिनी तुम्ही पण बसा. तर तेजस्विनी म्हणते, नाही ग, मी नंतर खाईल, तुमचं होऊ दे आधी. बघा मित्रांनो, काय होतं, गौतम आणि परशू इतके तृप्त झाले असतात ते खिचडी खाऊन की त्यांना हे आठवत पण नाही की आपल्याला याची तारीफ करायची आहे. तेजस्विनी आता या दोघांकडे बघते आणि म्हणते, परशू भाऊजी, छोटे भाऊजी, सांगा ना कशी झाली खिचडी? तुम्ही तर काही बोलतच नाही आहात. त्यावर आता परशू म्हणतो, अप्रतिम झाली आहे. अगं वहिनी, 10 वर्षांनी मी अशी खिचडी खातोय. आता तेजस्विनीला थोडंसं डाऊट येतो आणि ती म्हणते, खरं बोलताय ना? परशू म्हणतो, अरे खरंच. त्यावर आता गौतम म्हणतो, खरं म्हणजे काय? वाफवलेले बटाटे, बारीक चिरलेली मिरची काय आणि साबुदाणा तो तर कापसासारखा मऊसूद आहे. परत आता परशू म्हणतो, वहिनी खरंच हा, लाजवाब झाली आहे खिचडी. तर बघा मित्रांनो, काय होतं, तेजस्विनी आता हळूच आवाजात उर्मिला आणि मीनाक्षीला म्हणते, तुमचे नवरे अजूनही नौटंकीच करतायत, सुधारलेच नाहीत. हे ऐकून आता मीनाक्षी आणि उर्मिला हसतात, दोघे हसतात. त्यावर आता गौतम म्हणतो, नौटंकीवरून आठवलं, कान्हा कुठे आहे? तर आता कान्हाला नौटंकी म्हटलं म्हणून सगळेच हसतात. मीनाक्षी म्हणते, अच्छा कान्हा ना, आता खुद्द मालकीणबाईने, आपल्या कामत एम्पायरच्या तेजस्विनी वहिनीने मालकीणबाईने फिरायला जायची परमिशन दिली आहे असं म्हटल्यावर ते दोघेही आता फिरायला जात आहेत. त्यावर आता उर्मिला म्हणते, अरे वा, म्हणजे आता त्या दोघांचा खऱ्या अर्थाने संसार सुरू झाला म्हणायचा. पुढे उर्मिला आता सगळ्यांना म्हणते, मी खूप खुश आहे हा त्यांच्यासाठी. तर आता ही हर्षदा म्हणते सगळ्यांना, तुम्हा सगळ्यांना असं एकत्र बसून नाश्ता करताना बघून मला खूप चांगलं वाटतंय. पण खरंच मित्रांनो, ही हर्षदा इतकी चाप्टर निघेल असं अजिबात वाटलं नव्हतं. बघा मित्रांनो, आणखी समोर ही काय काय करते. तर असो, इथे आता काय होतं, तेजस्विनी हर्षदाला म्हणते की तू पण घे. हर्षदा तर आधी नाही नाही म्हणते, पण तेजस्विनी तिला स्वतः वाढून देते. आता ही हर्षदा एक बाईट घेते आणि म्हणते, खूप छान झाली आहे. ती तेजस्विनीला म्हणते, मालकीणबाई तुम्ही या घरात परत आल्यात ना, घर भरल्यासारखं वाटतंय. आणि बघा मित्रांनो, पुढे ही मुद्दामच म्हणते, खरं तर ना सखी मॅडम आणि कान्हा सरांसारखं सगळ्यांनी सुद्धा बाहेर जायला पाहिजे फिरायला. बाकीच्यांनी पण जोडी जोडीने फिरून यायला पाहिजेत. आता हे ऐकल्याबरोबर उर्मिला म्हणते हर्षदाला, अगं हो, अगदी माझ्या मनातलं बोललीस. किती दिवस झालेत ना, आपण कुठे गेलोच नाहीये फिरायला, ट्रिपला वगैरे कुठेच नाही गेलो. आणि बघा मित्रांनो, ही उर्मिला गौतमला म्हणते, मला ना गौतम रील्स बनवायचे आहेत, जाऊया ना कुठेतरी. गौतम म्हणतो, अरे काय तुझं? तर इथे काय होतं, आता मीनाक्षी थोडी सिरियस होते आणि म्हणते, फिरायचं वगैरे माहीतच नाही, कारण बरेच वर्ष झाली मी माझ्या माहेरी सुद्धा नाही गेली. मीनाक्षी थोडी सॅड असते. तर आता लगेच तेजस्विनी म्हणते मीनाक्षीला, मीनू आता जाऊन ये, इतकी वर्ष तुम्ही त्या मनस्विनीच्या धाकात होता, पण आता सगळे जाऊन या. त्यानंतर तेजस्विनी परशूला सांगते, परशू मीनूला घेऊन जा. आणि ती गौतमला सुद्धा म्हणते, छोटे भाऊजी तुम्ही सुद्धा जा. गौतम म्हणतो, नाही ग, जायला हरकत नाहीये वहिनी, पण आम्ही सगळे जर का गेलो तर तू एकटी पडशील. त्यावर तेजस्विनी म्हणते, मी एकटी पडेल? अहो काही काय, हर्षदा आहे ना माझ्या सोबतीला. आणि ही हर्षदाच आता तेजस्विनीला फसवणार आहे. असं तर आता काय होतं, तेजस्विनी मस्करी करते आणि हर्षदाला म्हणते, तुलाही जायचंय का कुठे? तर ही हर्षदा म्हणते, नाही नाही, आहे मी घरीच. तेजस्विनी आता सगळ्यांना म्हणते, बघा आहे ती माझ्या सोबतीला, काहीच काळजी करू नका, तुम्ही सगळे जाऊन या. आता बघा मित्रांनो, इथे काय होणार आहे, कान्हा त्याच्या रूम मध्येच असतो आणि तो सखीची वाट बघत असतो. तो आता आवाज देतो सखीला आणि म्हणतो, सखी मॅडम झाल्यात का रेडी? कान्हा सखीची वाट बघत असतो. आता कान्हा सखीला म्हणतो, आज आवरून होणार आहे ना तुमचं? बाहेर जायचंय आपल्याला. पुढे आता कान्हा आणखीच मोठ्याने ओरडतो मुद्दामच आणि म्हणतो, हा जागतिक प्रश्न आहे, जागतिक प्रश्न, बायकांना रेडी व्हायला एवढा वेळ का लागतो? आणि मुद्दामच आपला नौटंकी कान्हा सखीला टोमणे मारत म्हणतो, देवा पुढच्या जन्मात आहे ना मला बायको आणि यांना नवरा बनव, मग यांना असं तंगवतो ना मी.
अरे ओ सखी मॅडम, किती वेळ लावताय? तुमची वाट बघून बघून डोळे बुबड्यातून बाहेर यायची वेळ आली आता, असं आता कान्हा म्हणतो आणि तो थोडा फ्रस्ट्रेट झाला असतो. तितक्यात आता सखी बाहेर येते आणि म्हणते, आता तुझे डोळे उघडतील. कान्हा आता सखीकडे एक नजर फिरवतो आणि तो तिथेच फ्लॅट होतो. सखीने खूप सुंदर असा रेड वन पीस घातला असतो, छान रेड कलरचा मॅचिंग बो लावला असतो आणि मॅचिंग इयरिंग्स घातले असतात तिने हार्ट शेपचे. आता थोड्याच वेळाआधी कान्हा इतकी बडबड करत होता, पण आता सखीला बघितल्याबरोबर कान्हाच्या तोंडातून एक शब्दही निघत नाही आणि तो सखीकडे बघतच राहतो. सखी आता हळूवार अशी चालत येते कान्हाजवळ आणि खूप सुंदर असं मराठी बॅकग्राऊंड मध्ये म्युझिक स्टार्ट होतं, रोमॅन्टिक सॉन्ग असतं आणि सखी आता कान्हाच्या गोल गोल अवतीभोवती फिरत असते. एकदम स्लो मोशन मध्ये सगळं सुरू असतं. कान्हा आता पूर्णपणे हरवून गेला असतो, म्हणून आता सखी काय करते, सखी कान्हाच्या गोल फिरून अशी सामोर येते आणि अशी चुटकी वाजवून त्याला भानावर आणते आणि सखी लगेच कान्हाला म्हणते, कोणाची तरी विकेट गेलेली दिसतीये. तर आता कान्हा असं घाबरतच हळूच आवाजात म्हणतो, हॉट दिसताय तुम्ही. तर आता सखी मुद्दामच कान्हाला म्हणते, काही म्हणालास का? तुझीच बायको आहे मी, जे वाटतंय ते बोलून टाक, जे मनात आहे ते बोल न लाजता. त्यावर आता कान्हा म्हणतो, लाजायचं असं नाही आहे ते. आणि परत कान्हा हळूच आवाजात म्हणतो, हॉट दिसताय तुम्ही. सखी मुद्दाम म्हणते, काय? तर कान्हा आता शांतपणे म्हणतो, तुम्ही हॉट दिसताय असं म्हटलं. आता हे ऐकून सखी लाजायलाच लागते आणि ती आता कान्हाला म्हणते, बाहेरचा उन्हाळा आणि आतमध्ये हा हॉटनेस झेपणार आहे का तुम्हाला कान्हा महाडिक? आणि बघा मित्रांनो काय होतं, कान्हा महाडिक ऐकल्याबरोबर कान्हाला त्याच्या माचे शब्द आठवतात आणि तो सखीची फसवणूक करतोय त्याला पुन्हा याची आता एकदा जाणीव होते. कान्हा थोडा स्ट्रेस मध्ये येतो. हे बघून सखी विचारते कान्हाला, काय झालंय? तर कान्हा सांगणार असतो सखीला. तो म्हणतो, मला काहीतरी सांगायचंय. पण आता सखी म्हणते, नाही नाही, मला काहीच नाही ऐकायचंय. तुला जे काही सांगायचंय ते बाहेर गेल्यावर सांग, कारण आपण ऑलरेडी लेट आहोत. त्यानंतर सखी कान्हाकडे बघते आणि म्हणते, एक मिनिट, तू असा येणार आहेस का या शर्ट मध्ये? तर कान्हा म्हणतो, यात काय वाईट आहे? सखी म्हणते, शोभत नाही, हे अजिबात शोभत नाही. आणि हॉट मुली बरोबर बाहेर फिरायला चाललायस तर तिचा ड्रायव्हर वाटशील तू. तर कान्हा म्हणतो, वाटायचं काय, मी ड्रायव्हर होतोच की तुमचा. सखी म्हणते, नाही ना, आता तू नवरोबा आहेस माझा आणि नवऱ्याने नवऱ्यासारखं दिसलं पाहिजे. आता बघा मित्रांनो काय होतं पुढे. सखी म्हणते कान्हाला, एकतर बायको बरोबर ट्विनिंग करायचं किंवा मग बायकोला शोभेल असे कपडे घालायचेच. कान्हा म्हणतो, अरे पण. सखी म्हणते, पण विण काही नाही, मी काहीच ऐकणार नाहीये, अजिबात चालणार नाही. आणि बघा मित्रांनो काय होतं, यांनी सिरियल मध्येच ट्रान्झिशन केलंय. सखी काय करते, सखी कबड उघडते आणि त्यातलं छानसं टी शर्ट आणि जॅकेट कान्हासाठी काढून देते आणि ती कान्हाकडे असं फेकते आणि आपल्याला दाखवलं जातं की कान्हाने डायरेक्ट ते कपडे घातले आहेत. असं ट्रान्झिशन रील बनवतात ना, अगदी तसंच. आणि कान्हा पण खूप हँडसम दिसत असतो. टी शर्ट आणि जॅकेट सुद्धा त्याला खूप शोभतंय. ब्लॅक कलरचं जॅकेट त्याने घातलं असतं. पण आता काय होतं, सखी म्हणते कान्हाला, लुकिंग शार्प, निघूयात का आता? कान्हा म्हणतो, हो जाऊया आपण, पण त्याआधी मला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे. सखी आता कान्हाला म्हणते, अच्छा, म्हणजे तू आय लव्ह यू टू असं म्हणणार आहेस का मला? तर कान्हा म्हणतो, नाही, त्याही पेक्षा महत्वाचं आहे. तर आता सखी म्हणते, नाही, त्यापेक्षा महत्वाचं माझ्यासाठी आता काहीच नाहीये. आणि तू जर का मला नसशील म्हणत आय लव्ह यू टू, तर मला थांबायचंच नाही इथे आता या क्षणी, चल पटकन. सखी आता खूपच घाई करते आणि पुढे निघून जाते आणि कान्हाचं सांगायचं राहूनच जातं. कान्हा आता तिथे उभा असतो रूम मध्ये आणि म्हणतो स्वतःला, सखी मला तुला दुखवायचं नाहीये, पण आता माझ्याने खरं लपवलं जातच नाहीये. डोक्यावर ओझं घेऊन फिरल्यासारखं वाटतंय आणि तसंही किती दिवस आणखी, आजचं मरण उद्या उद्या करणार आहे मी, आजच एकदाचं काय ते सांगून मोकळं होतो. कान्हाने आता सगळं ठरवलं असतं आणि बाहेर गेल्यावर तो सखीला सांगणार सुद्धा आहे असं आपल्याला समोर समजतं. तर असं इथे आता काय होतं, सखी खाली आली असते आणि एक फोटोग्राफर तिने बोलावला असतो. आता तेजस्वीने विचारते सखीला, अगं फोटोग्राफर कशासाठी? तर सखी म्हणते, तुझा फोटो काढायला. तेजस्वीने म्हणते, माझा? त्यावर आता सखी म्हणते, हो, इतकी वर्ष या भिंतीवर सरकारचा फोटो होता, माझ्या खोट्या आईचा, आणि आता माझ्या आयुष्यात खोट्याला कुठली जागा नाही आहे. अगं आई, इथे आपण तुझा फोटो लावणार आहोत असं ती तेजस्विनीला म्हणते. तेजस्विनी म्हणते, अगं काय गरज आहे याची, कशासाठी, आणि त्याने काय फरक पडतो? सखी म्हणते, असं कसं फरक पडतो? हा सरकारचा फोटो माझ्या डोळ्यासमोर राहिला तर मला सगळ्या त्या जुन्या आठवणी आठवत राहतील. सतत ते सगळं डोळ्यासमोर येऊन असं उभं राहील. जे इतकी वर्ष मी सहन केलं होतं, आता नाही करायचंय मला. नकोयत मला त्या जुन्या आठवणी, अजिबात नकोयत. तर आता कॅमेरावाला सखीला म्हणतो की मी कॅमेरा रेडी करून येतो आणि तो थोडासा बाहेर जातो. तितक्यात सगळे जण बाहेर येतात. आता परशू, मीनाक्षी, गौतम, उर्मिला सगळे बाहेर जाण्याच्या तयारीत असतात. सगळे छानपैकी रेडी झाले असतात.
सखी आता सगळ्यांकडे बघते आणि खूप खुश असते ती सगळ्यांना बघून, आणि ती सगळ्यांना म्हणते, तुम्ही सुद्धा बाहेर जाणार आहेत का फिरायला? परशू म्हणतो, म्हणजे काय, वहिनीने तशी ऑर्डरच दिली आहे. सखी आता तेजस्विनीकडे बघते. तेजस्विनी स्माइल करते आणि परशू म्हणतो, हा म्हणजे या वेळेला प्रेमाने ऑर्डर दिली आहे. मीनाक्षी म्हणते, हा मग काय, आता आम्ही जाऊन येतो माझ्या माहेरी. आणि उर्मिला म्हणते, अगं सखी, ऍक्च्युली मला तर असं झालंय की कधी एकदा जाते आणि ढीकभर रील शूट करून येते माझ्या सोशल मीडियासाठी. तर आता परशू आणि मीनाक्षी हसतात तिच्यावर आणि सगळेजण खुश असतात. तेजस्विनी हर्षदाला आवाज देते. हर्षदा एक बास्केट घेऊन येते आणि तेजस्विनी सखीजवळ देते ती बास्केट आणि म्हणते, यामध्ये फ्रूट आहे, ज्यूस आहे आणि साबुदाण्याची खिचडी सुद्धा आहे, वाटेत जाताना खाशील हं? त्यावर आता सखी म्हणते ओके. आणि सखी आता मुद्दामच तेजस्विनीला म्हणते, बरं काल कोणीतरी खूप बाजू घेत होतं कान्हाची, काय आहे कुठे तो कान्हा? तितक्यात तिथे आता कान्हाची एंट्री होते आणि कान्हा म्हणतो, ओ बेबी सरकार, तुम्ही तुमचा गॉगल विसरला होतात, उन्हाळ्याचे दिवस आहे, तुमच्या डोळ्यांना त्रास होईल. आणि कान्हा सखीच्या गॉगल्स तिला आणून देतो. तर आता तेजस्विनी सखीला म्हणते, बघतेस ना किती काळजी घेतोय तो तुझी. सखी म्हणते कान्हाला थँक्यू. त्यानंतर कान्हा सगळीकडे नजर फिरवतो आणि म्हणतो, अरे बापरे, तुम्ही सगळे रेडी झालात काय, आमच्या सोबत येत आहेत का तुम्ही? गौतम मस्करी करतो कान्हाची आणि म्हणतो, ऑफकोर्स. कान्हाचे एक्सप्रेशन्स बदलतातच. तो म्हणतो अरे. त्यावर गौतम म्हणतो, अरे मस्करी केली, गंमत केली, आम्ही तुमच्याकडनं इन्स्पिरेशन घेतलं आणि आम्ही सगळे चाललो फिरायला. उर्मिला सुद्धा म्हणते, आम्ही सगळे बाहेर चाललोय मज्जा करायला. पण आता कान्हाला थोडं कन्सर्न वाटतं, त्याला थोडी काळजी वाटते. कान्हा म्हणतो, सगळे जाणार आहे, पण आपण जर का सगळे बाहेर गेलो तर ह्या घरात एकट्या कशा राहणार, असं तो तेजस्विनीकडे हात दाखवत म्हणतो. तर सखीला सुद्धा रिअलाइज होतो आणि ती म्हणते, हो ना ऍक्च्युली. सखी लगेच म्हणते आता तेजस्विनीला, आई तू आमच्या सोबत चल. बाकीचे सगळे सुद्धा म्हणतात की हो जा, सखी आणि कान्हा बरोबर जा तुम्ही. त्यावर तेजस्विनी म्हणते, जा काय, मला नाही जायचंय कुठेच, तुम्ही सगळे जा बघू. पण कान्हा म्हणतो, नाही नाही, ऐका माझं, आता ह्या घरात तुमचं एकटं राहणं सेफ नाहीये. तेजस्विनी आता कान्हाला म्हणते, सेफ नाहीये? अरे कान्हा, मी माझ्याच घरात आहे. पुन्हा मनस्विनीचा विचार आला ना डोक्यात. अरे कान्हा झटकून टाकतो विचार, ती आता माझं काहीच बिघडवू शकणार नाही, शिवाय माझं हे कामत कुटुंब आहे ना, तिला पुरून उरेल. त्यानंतर तेजस्विनी कान्हाला म्हणते, कान्हा नको काळजी करूस. तितक्यात तिथे आता हा कॅमेरावाला परत येतो आणि म्हणतो, रेडी? आता कान्हा म्हणतो, हे काय फोटोग्राफर वगैरे काय? सखी मॅडम, बाहेर जाण्याआधी तुम्हाला फोटो सेशन करायचं आहे का? सखी म्हणते, नाही कान्हा, माझे फोटोज नाही काढायचे, आईचे फोटो काढायचे आहेत. कान्हा म्हणतो, ओ अच्छा, बरं बरं, या मग तुम्ही समोर. तो तेजस्विनीला म्हणतो. पण आता तेजस्विनी नाही नाहीच म्हणत असते. सखी आता खेचते तिच्या आईला असा हात पकडून आणि म्हणते, आई ये पटकन ये, अशी उभी राहा आणि छानशी पोज दे. तेजस्विनी एकदम सिरियस असते तर सखी म्हणते, स्माइल कर. कॅमेऱ्याच्या फ्लॅशने आता एकदम तेजस्विनीला असं अवघडल्यासारखं होतं. ती एकटीचा फोटो काढूच देत नाही आणि फोटो काढायच्या आधीच ती सखीला म्हणते, सखी ऐक ना, माझ्या एकटीचा फोटो नको काढायला, तुम्ही सगळेच या. सखी म्हणते, अगं तुझा फोटो काढायचा आपल्याला. पुढे सखी म्हणते, हे तुझं घर आहे की नाही, मग आपल्याला या घरात या भिंतीवर तुझाच फोटो हवाय, तोही मोठाच्या मोठा फोटो लावायचा आहे. त्यावर तेजस्विनी म्हणते, हे आपलं घर आहे, आपल्या सगळ्यांचं, मग एकटीचा फोटो नको. आणि त्यानंतर तेजस्विनी सगळ्यांना म्हणते, तुम्ही सगळे या ना प्लीज. सखीला आता तेजस्विनी खेचते जवळ आणि म्हणते, ये पटकन. सखी तर आधी नाही नाही करते, पण त्यानंतर तेजस्विनी सगळ्यांना अशी म्हणवते. कान्हा सुद्धा आग्रह करतो की कशाला, तुमच्या एकटीचाच काढा. पण आता तेजस्विनी म्हणते, नाही नाही नको, सगळे या, इतकी वर्ष मी एकटीने काढलेत, पण आता मला माझं संपूर्ण कुटुंब माझ्या सोबत हवंय. तेजस्विनी म्हणते, या ना तुम्ही पण या, गौतम, उर्मिला, मीनाक्षी आणि परशुला. गौतम म्हणतो, नाही नाही, आधी तुम्ही तुमच्या तिघांचेच काढा, मग येतो आम्ही. त्यानंतर सखी, कान्हा आणि तेजस्विनीचा एक फोटो घेण्यात येतो आणि कॅमेरावाला म्हणतो आता की मी लवकरात लवकर तुम्हाला या फोटोची फ्रेम देतो. तर तेजस्विनी एकदमच म्हणते, मी असेपर्यंत दे हा. सखीला आता धक्काच बसतो हे ऐकून. सखी म्हणते, आई काय हे? तेजस्विनी म्हणते, अगं सखुडी, गंमत केली. सखीला हे आवडलं नसतं अजिबात आणि ती म्हणते, अशी गंमत करतात का? तेजस्विनी म्हणते, अगं असू दे. पुढे आता तेजस्विनी म्हणते, आता सगळे निघा, तुम्हाला उशीर होतोय ना. सगळेजण निघतात आता आणि सखी सुद्धा जाताना मिठी मारते तिच्या आईला. सखी आता बाहेर अशी हटतच नसते मागे. तर तेजस्विनी म्हणते, राहतेच का इथे, गंमत करते ती तिची. सखी म्हणते, अगं आई. तेजस्विनी म्हणते, हे बास्केट घेऊन जा. कान्हा म्हणतो, हे काय? तर तेजस्विनी म्हणते, खाऊ. आता हे दोघं पण निघून जातात. पण मित्रांनो, ही जी मिठी होती ही मायलेकीची शेवटची मिठी होती, कारण ही मनस्विनी लवकरच तेजस्विनीला संपवणार आहे.
आणि बघा मित्रांनो काय होतं, आता सगळ्यांना खुश बघून तेजस्विनी म्हणते हर्षदाला, किती खुश होते ना सगळे. अगं ये हर्षदा, आता तर आपण दोघीच आहे या घरात. बरं एक काम कर, तू तुझ्या आवडीचा बेत कर. त्यावर आता ही हर्षदा म्हणते, हो हो बेत तर करतेच, पण माझ्याकडे काहीतरी आहे तुम्हाला देण्यासाठी. हर्षदा आतमध्ये जाते आणि हर्षदा एक साडी घेऊन येते तेजस्विनीसाठी आणि म्हणते, मालकीनबाई ही साडी आणली आहे मी तुमच्यासाठी भेट म्हणून. तुम्ही या घराला घरपण दिलंय. ही साडी माझ्या मेहनतीची आहे, जास्त महाग नाही आहे, पण माझ्या ऐपतीप्रमाणे आहे. मित्रांनो, या हर्षदाने ही साडी मुद्दामच दिली आहे, कारण अशी सेम साडी मनस्विनी नेसणार आहे. हर्षदा म्हणते, बघा तुम्हाला आवडली की नाही. तर आता तेजस्विनी ती साडी आपल्या हाती घेते आणि म्हणते, खूप छान आहे, आवडली मला ही साडी. आणि अगं माणसाच्या ऐपतीपेक्षा माणसाचं मन किती मोठं आहे ते जास्त महत्वाचं. तर ही हर्षदा मुद्दामच म्हणते, माझं मन ठेवायला म्हणताय का. तर त्यावर तेजस्विनी म्हणते, अगं नाही ग, वेडी आहेस का, मला खरंच आवडली ही साडी, तुझा विश्वास नाही का. बरं मी एक काम करते, मी जाते आणि ही साडी नेसून येते, म्हणजे तुझी खात्री पटेल. हर्षदाचा सगळा प्लॅन असतो हा. मनस्विनीने तिला सगळं आधीच सांगितलं असतं. खरंच मित्रांनो, या हर्षदाचा खूप राग येतोय. सरकारने तिला नेहमी पाण्यात पाहिलं, तिला थोबाडीत सुद्धा मारली आहे किती वेळा, तिचा अपमान केलाय. या उलट तेजस्विनी किती चांगली वागते तिच्याशी, तरी ती तिच्या म्हणजे तेजस्विनीचा विश्वासघात करणार आहे. असं तर आता काय होतं, सगळे बाहेर येतात, एकमेकांना बाय करतात. सखी, कान्हा, गौतम, उर्मिला सगळे आपापली कार घेऊन निघतात. सगळेजण खुश असतात. सखी कान्हा बरोबर सेल्फी सुद्धा काढते आणि मग पूर्ण पार्किंग लॉट खाली होतं, सगळे कार घेऊन निघाले असतात. इकडे आता तयार होऊन तेजस्विनी खाली आली असते आणि हिने दिलेली साडी हर्षदाने तिने नेसली असते. आता तेजस्विनी आवाज देते आणि म्हणते, बघ हर्षदा, नेसली मी साडी. तितक्यात ही मनस्विनी येते आणि जोराजोराने ओरडू लागते, भांडे घ्या भांडे. तिने आता बरोबर भांडेवालीचं लुक केलं असतं आणि या मनस्विनीने खाकी कलरचं असं लुगडं नेसलं असतं आणि तिचा चेहरा पदराने झाकला असतो तिने. तर तेजस्विनी आता दार उघडते. हर्षदा मुद्दामच तिथून गायब झाली असते. त्यानंतर काय होतं, ही मनस्विनी म्हणते, ओ बाई भांडे घ्या की, स्वस्त आहे, छान आहे, घ्या की भांडी. तर तेजस्विनी म्हणते, नको मला भांडी, पण तुम्ही मला गरजू दिसता आहात, मी मदत करते तुम्हाला, थांबा हा मी पैसे घेऊन आले, असं तेजस्विनी म्हणते. पण ही मनस्विनी म्हणते, नाही नाही, मला फुकटची मदत नकोय, एक काम करा, तुम्ही भांडी घ्या, काय ना मला माझ्या हक्काचाच पैसा लागतो, असं ती मुद्दामच म्हणते. आणि मग ही मनस्विनी ताई असं म्हणते. जेव्हा तेजस्विनी जाणार असते पैसे घ्यायला, तेव्हाच तेजस्विनीच्या एकदम लक्षात येतं आणि ती परत मागे वळते. तेजस्विनी आता खूपच घाबरते या मनस्विनीला बघून. ही मनस्विनी तिच्या डोक्यावरचा तोंडावरचा पदर काढते. आता तेजस्विनी खूपच घाबरते आणि म्हणते, मनस्विनी तू. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो, पण उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की एका डोंगर दरीवर ही जी मनस्विनी आहे ही तेजस्विनीला नेते, तिला बांधून ठेवते, तिची मारहाण करते आणि म्हणते, तू जर जिवंत असलीस तरी सतत मला भीती राहील ग माझ्या मनात, त्यापेक्षा एक काम करते ना, तुला मी मारूनच टाकते. तेजस्विनी तिची व्हीलचेअर अशी समोर घेते तर ही मनस्विनी धक्क्याने खाली पडते, पण तिला काहीच झालं नाहीये. ती परत उठणार आहे आणि सखी तिथे येणार ऐनवेळी. तर ही मनस्विनी असं दाखवते की ती जी खाली पडणारी व्यक्ती आहे तीच मनस्विनी आहे आणि ही स्वतः तेजस्विनी आहे. ही मनस्विनी सखीला म्हणते, अगं सखी तुझ्या मनस्विनी मावशीला वाचव. पण मित्रांनो, ती खाली पडणारी व्यक्ती सखीची खरी आईच असते आणि सखीला सुद्धा आता विश्वास बसतो, कारण दोघीने सेम लुक केलं असतं, सेम साडी घातली असते आणि ओळखणं इम्पॉसिबल असतं. तिथे आता कान्हा सुद्धा असतो. तर बघूया मित्रांनो काय होणार आहे आता उद्याच्या भागात. आणि तुम्हाला हा नवीन ट्रॅक कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.